सकाळी विषय दिला होता जीवन साधना, बराच मोठा विषय दिला. ती सकाळी लिहित असताना जे येईल ते मी लिहून टाकतो, पण ते छान आहे. विषय असा आहे जीवन साधना. मोठा म्हणजे मोठं नाव आहे, पण याच्यात काय बोलले का? गुरुवार दिनांक 4/7/2024 आजचं प्रवचन जीवन साधना या विषयावर आपण करणार आहोत. तर जीवन म्हटलं की भलं मोठं आपल्याला दिसतं की जे पसरलेलं आहे, आतापर्यंत झालेलं आहे आणि इथून पुढे होणार आहे, हे जीवन. बरोबर. आपला जन्म झाल्यानंतर कित्येक वर्ष आपण जीवनामध्ये व्यतीत करतो, ते आहे जीवन. हे पण करायचं. असं एवढं मोठं जीवन जगताना मनुष्य काय काय करतो, थोडस चर्चा करू आणि मग पुढे बोलू. ज्ञानेश्वर महाराज या बाबतीत काय म्हणतात ते आपण पाहूया. किती मोठं जीवन दिलंय भगवंताने, निदान आपल्याला तरी एवढ्या. खूप लोकांना दिलेलंच असतं, अल्पवयात क्वचित कोणीतरी जात, पण बाकीच्या सर्व लोकांना भरपूर जीवन मिळतं. तर या जीवनाचा उपयोग काय? प्रत्येक संतांनी सांगितलं की या जीवनाचा एकच उपयोग आहे की ईश्वर स्मरणात जीवन जावं. एक म्हणजे ईश्वर स्मरण म्हणजे खरी भक्ती सांगितली. दुसरे कोणी सांगतात पुण्य करण्यात हे जीवन जावं, पुण्य आहे, बरोबर आहे. तिसरे कोणी सांगतात कर्म करता करता नाम घ्या, हे पण पुण्य आहे, बरोबर. तरी पण जीवन साधना याचा खरा अर्थ असा आहे की जीवन हीच एक साधना झाली पाहिजे. ती कशी होईल? ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला शिकवलं. ते प्रत्येक कर्म करता आपलाच मार्ग आहे. प्रत्येक कर्म करताना नाम घ्या, हे एक झालं. पण इतकं साधन आहे जीवन साधना, इतकं साधन आहे. जीवन हे जगत असताना मनुष्याला बऱ्या वाईट प्रसंगाचा सामना करावा लागतो, बरोबर. कधी बरं असतं, कधी चांगलं असतं, कधी उत्तम असतं आणि कधी अगदी वाईट असतं. असे प्रत्येक जण त्याच्यातून जातातच. तसं बरा वाईट प्रसंगाचा सामना करताना जीवन कसं असावं, नाही का? आता खूप वाईट प्रसंग आहे असं धरून जा, त्याच्यात जीवन कसं असावं? त्याच्यात जीवन असंच असावं की जीवन आहे, माझं चाललं आहे, पण मी प्रत्येक क्षणी फक्त काय करतो आहे, ईश्वराला आळवतो आहे. आपल्या हे जमत नाही प्रत्येक माणसाला, पण आता तरी आपल्याला जमलं पाहिजे हळूहळू की प्रतिकूल परिस्थिती ही कोणाच्या जीवनामध्ये आली नाही असं नाही, बरोबर आहे ना. तुम्हाला माझ्या जीवनातले मी खूप दृष्टांत देऊन मागे पण सांगितलेलेच आहे की कोणीच मनुष्य या गादीवर आहे, प्रवचनकार आहे, ईश्वराला त्याचे काही उपकार नाहीत. लक्षात ठेवा, ईश्वर हा सर्वांपेक्षा अलिप्तपणे काम करतो, अलिप्तपणे पाहतो प्रत्येक गोष्टीकडे. त्याला काहीच पडलेलं नाही तुमचं. त्याने स्वच्छ असं आपल्या समोर ठेवलाय. कर्म करा, अर्पण करा, सुखी व्हा. स्वच्छ असं कर्म करा, अर्पण करा, सुखी व्हा. आता अर्थात जन्मल्यापासून आपल्याला हे माहीत नाही, हा भाग वेगळा. जेव्हा केव्हा माहिती झालं, अर्थात तुमच्या सर्वांना, तुम्ही भाग्यवान आहात, फक्त आपण भाग्यवान आहोत. असा आश्रम, असा मार्ग, असा मंत्र आणि असा सद्गुरू लाभणं हे जीवनाचं फार मोठं बक्षीस आहे आपल्याला. ती पुण्य आपण मागच्या जन्मी केली असतील म्हणून असा सद्गुरू आपल्याला लाभलेला आहे. आणि हा मार्ग ज्ञानेश्वरांच्या नंतर आपल्याला खुला करून दिलेला आहे, बरोबर. त्यांची आज्ञा म्हणून आता आपण इथं खुला ठेवला आहे, कळलं. या मार्गाशिवाय भगवंताचं म्हणजे मनुष्याचं कुठेच कधीच कल्याण नाही. मग त्याच्यात प्रश्न एक येतो की आपण मग निजी कर्म करायची नाहीत का? कर्म सगळी करायची. कर्म म्हणजे काम. जीवन हे कामासाठीच आहे, दुसरं काहीच नाही. श्वास घेतला तरी एक कामच आहे, डोळे बंद केले तरी काम, म्हणजे पापण्या लावल्या तरी कामच आहे. श्वास घेतला तरी कामच आहे, कानांनी काय ऐकलं तरी कामच आहे, तोंडाने काय बोललं तरी कामच आहे. अशी सगळी
सर्व इंद्रिये हातपाय कान, डोळे मुख बोलता वचन, जेणे तू जोडीसी नारायण, मग का चित्ती न धरावे, असं म्हणतात संत. मग बाबा थोडस तू विचार कर आणि तुझ्या चित्तात असं ठेव, कायम एक अशी उभी कर. आपण खूप अंधार आपल्या रूममध्ये झाला तर आपण काय करतो, ट्यूबलाईट लावतो किंवा लाईट लावतो कुठली. तसं अंधार असल्यावर जशी ट्यूबची गरज आहे किंवा उजेडाची गरज आहे, एखाद्या मेणबत्तीची गरज आहे, तसंच जीवन हा पूर्ण अंधारच आहे एरवी. जेव्हा तिथे ईश्वराचं साक्षीत्व किंवा ईश्वराचं वास्तव्य नसेल तेव्हा जीवन हे पूर्ण अंधारच आहे. जीवन असा अंधारच आहे. जीवनाला काही मार्ग नाही. काय जगतात माणसं, कशाच्या जीवन जगतात मला माहिती. माणसं खूप छान जगतात, बाहेर जाऊन बघा, म्हणजे काही नसतं त्यांना माहिती. कित्येक ठिकाणी आपण वाचतो पेपरमध्ये किंवा टीव्हीवर बघतो की आता मुलांची शाळा भरली. एक असं हे होऊन गेलाय प्रसंग 1997 का काही साली. गुजरातला असं झालं की मुलांच्या शाळा भरल्या. 15 ऑगस्ट होता. जवळजवळ 300-400 विद्यार्थी त्या शाळेत आले होते. झेंडावंदन झालं. झेंडावंदन होताच जमीन फाकली आणि तेवढी सगळी मुलं आत गेली. एकच मिनिट, याचं भान ठेवलं पाहिजे. तेवढी सगळी एकदम, म्हणजे आपण आता याची कल्पना करू शकत नाही की त्यातल्या सगळ्यांचं पुण्य काय होतं आणि सगळ्यांची कर्म काय काय होती. हे नाही, परमेश्वर कधी कधी लॉटने माल नेतो. चलो उठा, लॉट मध्ये असतो ते त्यांचं त्यांना माहिती. पण असा क्षण नाही. म्हणून आपण नेहमी आम्ही सांगतो की क्षणभर सुद्धा विसरू नका की जो जो क्षण येईल त्या त्या ठिकाणी मन जाय मा, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे तेथे सद्गुरु रूप तुझे. मी ठेवीन मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय. हे आहे. हे जर नाही करा, आता तुम्हाला मी सांगितलं की नाही काहीच करू नका, नाम घेऊ नका किंवा चिंतन करू नका किंवा काही मौन पाळ, काहीच करू नका, तर तुम्हाला चैन पडेल? चैन नाही पडणार. कारण आपल्या मुखाला सवय लागली, आपल्या डोळ्यांना स्वरूप बघायची सवय लागली, आपल्या श्वासाला सवय लागली ऊर्ध्व जाण्याची. ते कोण थांबवणार? आणि आपल्या शरीराला सवय लागली इथपर्यंत पाय चालत येतात. ती सवय आहे. जी सवय मनुष्याला पहिल्यापासून लागली तीच सवय आयुष्यभर राहते. कळलं? म्हणून बी केअर, म्हणून सावधान. इंग्लिश मध्ये नाही, आता मराठी. सावधान. बरोबर? प्रत्येक क्षणाला सावध राहायचं आहे. असं ज्ञानोबारायांनी आपल्याला सावध राहण्यासाठी त्यांनी एक नियम दिला. येथे 12 सहज उघडला आणि तेचा कर्मेंद्रिय. अर्जुनाने प्रश्न विचारला, तेव्हा मग मी कसं वागायचं, काय भानगड काय तुमची, ती आम्हाला नीट सांगा. तेव्हा त्यांनी सांगितलं, कर्मेंद्रिय सुखे कर्म करीती अशेखे, जे का वर्ण विषेखे भागा आली. नियम नेमून दिला. ज्या जातीत तू जन्माला आलास त्या त्या समाजाप्रमाणे, त्या त्या